कव्हरशिवाय साडीची घडी घालायची आहे, सो ती कशी घालायची? कपाट ओपन केले केले साड्या सर्व खाली पडतात, साड्यांवर सुरकुत्या येतात, साड्यांची घडी व्यवस्थित होत नाही, सर्व ओपन केल्या केल्या सर्व साड्या खाली पडतात. सो त्यासाठी ही एक टेक्निक आहे. सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जर तुम्हाला पण कळेल की साड्यांची घडी कशी घालायची. ही टेक्निक जर तुम्ही यूज केली ना तर कपाटामधले ना 50% जागा खूप कमी होऊन जाते, म्हणजे अजून आपण कपडे त्याच्यामध्ये ठेवू शकतो. फर्स्ट टेक्निक अशी आहे, जर ब्लाऊजच्या आतमध्ये साडी घालून अशी फोल्ड करायची आणि त्या बघा अशा प्रकारे ना ब्लाऊजमध्ये ती साडीचा शेवटचा जो टोक असतो त्याच्यामध्ये घालायचा. सेकंड जी आहे, सेकंड खूपच इझी आहे, फक्त फोल्ड करत करत आणायचं आणि शेवटची फक्त घडी आहे ना ते फोल्ड नाही करायचं, ती ऑपोजिट वेने फोल्ड करायची आणि ती जर आपण जी फर्स्ट फोल्ड करून आणलेली आहे ना त्याच्यामध्ये घुसवायची. बघा अशा प्रकारे एकदम पॉकेट घडी जी असते ना ती अशा प्रकारे होऊन जाते. तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण खूप त्याचा फायदा होईल. कारण की आपण जर कुठे साडी बॅगेत वगैरे भरून घेऊन गेलो तर साड्यांमध्येच बॅग सर्व फुल होऊन जाते आणि अजून कपडे ठेवायला जागाच मिळत नाही. सो ही टेक्निक वापरली ना की जागा पण खूप कमी व्यापते साडी आणि अजून पण आपण काय काय कपडे ठेवू शकतो. सो ती सेकंड होती. ही थर्ड आहे, काही नाही आहे. सो नॉर्मल आपण घडी घालतो तशीच फक्त ब्लाऊजमध्ये घडी घालून टाकायची. ब्लाऊज पण एका ठिकाणी, साडी पण एका ठिकाणी, पेटीकोट असेल तर पेटीकोट पण एका ठिकाणी. काहीच त्याचं झंझट नाही की बाबा आपण ब्लाऊज कुठे ठेवलाय, साडी कुठे ठेवली आणि सर्व काय कुठे ठेवलंय शोधत बसण्यापेक्षा सर्व एकामध्ये ठेवायचं. आणि लग्न समारंभात म्हणजे घरी जर लग्न वगैरे असेल तर आपल्याला एक एक शोधण्यापेक्षा सर्व आधीच प्रिपेअर करून ठेवायचं, त्याच्यामध्ये ना काहीच प्रॉब्लेम होत नाही की हे कुठे ते कुठे, आणि एकदा साडी नेसली की झालं आपलं काम रेडी. सो ही थर्ड आहे. आणि फोर्थ तर माझी इतकी फेवरेट आहे ना, आपण ज्या पैठणी वगैरे कांजीवरम साडी वगैरे घेतो ना ती अशा प्रकारे फोल्ड करायची, म्हणजे ट्रायंगल टाईपमध्ये फोल्ड करायची. आणि ही माझी इतकी फेवरेट घडी आहे ना की सर्व साड्यांच्या घड्या मी अशा ठेवू शकते, म्हणजे ट्रायंगल करत करत ना इतक्या त्या कपाटामध्ये ना जवळजवळ 100 साड्या असतील ना तरी त्या मावू शकतील अशा कपाटामध्ये ना अशी साड्यांची घडी केल्यावरती. आणि अशा पॉकेट घडी तर बाबा एकदम एक नंबर लागते म्हणजे एकदम एक नंबरच बसते ती. ही आहे फिफ्थ. आणि शेवटची तर आपण नॉर्मल करतो तशीच घडी आहे. आणि पेटीकोटची घडी पण मी तुम्हाला सांगते, ती पण पॉकेट घडी आपण करू शकतो. नॉर्मली आपण जशी करतो तशीच घडी आहे. अशी केल्याने ना साड्यांच्या सुरकत्या होतच असतील, पण जर कोणाला जर जमत नसेल तर आपण अशी घडी करू शकतो. आणि पॉकेट घडी म्हणजे काय बघा, पेटीकोटची पॉकेट घडी मी कशी करते. नॉर्मल आपले पेटीकोट जे असतात ते कॉर्नर एका ठिकाणी आणायचं, मधोमध आणायचे, परत त्यांच्यामध्ये अजून एक घडी करायची आणि वरीनं टर्न करत करत शेवटच्या टोकाला आतमध्ये घुसवायचं. सो अशा प्रकारे पॉकेट घडी. आणि जी माझी शेवटची म्हणजे जी फेवरेट होती ना ती एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सो अशा प्रकारे सर्व मी घड्याचे प्रकार तुम्हाला वेगवेगळ्या प्रमाणे सांगितले आहे. सो नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अजून थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.